हा बोल अर्पिता. जिज्जू हे काय आता? जसं काय तुला माहितीच नाही होणारे जिजू. आणि तुला अशी हाक मारलेली आवडते ना अर्पिता जिजू. बोल काय आहे? तुला ताईला इम्प्रेस करायचा चान्स हवाय का? नाही म्हणजे ऑब्व्हियसली हवाच असणार. म्हणजे किती भोळा बनतोयस रे तू. मी इथे ताईला इम्प्रेस करण्याची गोष्ट करते आणि तू लव्ह एक्सप्रेस करायला घाबरतोयस. कसं होणार यार तुझं? बरं ते सोड. ऐक, तुला ताईला जर इम्प्रेस करायचं असेल ना तर चटकन पटकन आग्र्यावर जा. का? तू कुठे आहेस आता? अरे तू माझा विचार नको करूस रे, ताईचा विचार कर आणि आग्र्यावर जा पटकन. ओके ओके ओके, मी जातो. बाय. ग ताई, काय हवंय तुला मला सांग ना. घरी जायचंय मला. आधी नीट बरी हो मग जाशील घरी. बरी झाले मी अप्पू आता. माझ्याकडे बघ, ठणठणीत आहे मी. जा ना, सांग ना डॉक्टरांना डिस्चार्ज द्यायला. ग ताई तू का घाई करतेयस? हे बघ मलाही वाटतंय की तुला लवकर डिस्चार्ज मिळावं. आज तू तर उपवास करतेय तू बरी व्हावीस म्हणून. तू पहिले स्वतःची काळजी घे, आम्ही एकमेकांचं बघून घेऊ काय ते. तू आत्याला सांग आधी काहीतरी खाऊन घे. मला तिचं प्रेम सगळं कळतंय, पण माझ्यामुळे तिचे हाल नको. तिला सांग लवकर की मी बरी झाले आता. सांग. माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण तिला व्हिडिओ कॉल करूया का? म्हणजे तुला स्वतःहून सांगता येईल ना. हा. परब काकांना कर. गल्यान साखरी सोन्याची. अरे आपू. हा बेटा. हाय काका, आत्तू कुठे आहेत? ताईला बोलायचं. बरं बरं बरं, अगं तो तन्मय आलाय ना, तो समजवतोय तिला. अच्छा हो का? बघू बघू. तू होल्ड कर. मी आलो. हा आलो देतो. तन्मयला देतो आणि तुझ्या आत्याला पण देतो. हा आलो होल्ड कर. आत्या हट्ट नका धरू. तुम्ही उपाशी राहिला तर आरोहीला बरं वाटेल का? नाही, मी देवाला साकडं घातलेलं आहे. जोपर्यंत माझी अरू ठीक होत नाही ना तोपर्यंत मी अन्नाला हात लावणार नाही. मग आता खायला काहीच हरकत नाहीये. तिला एकदम बरं वाटतं, ती एकदम व्यवस्थित आहे. आज उद्यामध्ये तिला डिस्चार्ज पण मिळेल. नाही, मग तिला येऊ दे ना घरी. तिला डोळे भरून बघू देत, मग ठरव. हे घ्या बघा. काय आरोही, वेणुताई दिसतायत तुला? अरे मग आहे की नाही बरी ती? हा, आरोही इथली अजिबात काळजी करू नकोस. आत्याला खाऊ घालण्याची जबाबदारी माझी. हा फक्त थोडं लहान मुलींसारखं हट्ट करतात. बघा तिला आता. हा, बरी आहे की नाही ती? आत्या, मी खरंच बरी आता. खाऊन घे तू पटकन. मग आता तुम्हाला बरं वाटतंय की नाही? मग हो तर. हा, चला मग आता पटकन खाऊन घ्या. तोपर्यंत मी इथून जाणार नाही. अरे जेवेन. नाही. अगं अरे. खाऊन घ्यायला पाहिजे. अरे जेवेन मी. एक खास अरूचा. बास. एक घास अप्पूचा. हा. आत्तू चल आता ठेवते मी. हा, तुला खाताना बघून माझं पोट भरलंय आणि ताईचं मन भरलंय.
सावकाश होऊ दे ना तुझं. हाय. बाय. आता गेलं टेन्शन. हो, इथे बसल्या बसल्या आग्रहामध्ये घेऊन गेलीस मला. तू काळजी करू नकोस ग, आम्ही सगळे आहोत ना. आणि तन्मय आहे आणि तो सगळं ना खूप छान हँडल करतो. तू बघतेसच ना, प्रेमाने करतोय. म्हणजे खरा नातेवाईक पण एवढं करणार नाही ना तेवढं तो आपल्यासाठी करतोय. आजकालच्या जगात कुठे मिळतात ग अशी मुलं. बरं, मी आलेच. तू काळजी घे आणि शांत झोप आता. मी येतेच. काळजी घे. हाँ बोल. हाय जीजू. तो कैसा लगा मेरा प्लान? अरे बहुत बढ़िया. मला वाटलंच होतं आपली गोळी करेक्ट लागणार. मग लागली ना? अरे म्हणजे काय, तू बघितलं नाहीस ताईकडे? हे पण अर्पिता, तू जरा ओव्हर करतेस. हा म्हणजे जास्त केलं तर तिला कळेल. हा पण एक बरं झालं, त्या निमित्ताने आत्यानं उपवास सोडला. सवाल, एका दगडात दोन पक्षी. अच्छा, तुझ्यासाठी मी आता दगड झालो. अरे नाही रे. आणि एक मिनिट, तुझं एवढं कौतुक केलं मी ताईकडे, त्याचं काहीच नाही. ओके लेडी बिरबल, तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. हे पण आरुताई जाम इम्प्रेस झाली हा. म्हणजे आपला प्लॅन ना एकदम सक्सेसफुल. ऑल थँक्स टू यू. मला वाटत होतं या जगात सगळ्यात जास्त हुशार फक्त मीच आहे, पण तू शेराला सव्वा शेर आहेस. माझ्यापेक्षा जास्त हुशार तू आहेस. तुझी खूप मदत झाली. अरे ऑलवेज देअर फॉर. आणि आता काय, दोनों तरफ से आग लगी आहे आणि त्यात मी ताईकडे ना एकदम अशी काडी टाकली आहे रे. आता काय हरवायचं ते हरवा एकमेकांच्या स्वप्नात. चल ठेवते. बाय. अरू, बरेस का ग? मग हरकत नाही. कधी कधी ना पेशंटला जास्त आनंद सुद्धा सहन होत नाही. काय झालं? तुझ्यासाठी ना गुड न्यूज आहे. खरं तर ना आपल्या सगळ्यांसाठीच गुड न्यूज आहे. आज मी डॉक्टरांशी बोललो, कदाचित ते तुला संध्याकाळी घरी जायची परमिशन देतील. काका, हे ऐकूनच मला बरं झाल्यासारखं वाटतंय. इथे ना मला बांधल्यासारखं झालंय नुसतं. हरू, काम करणाऱ्या माणसाला ना आराम जमत नाही. नाही, हे खरंच आहे. पण आता घरी गेल्यावर लगेच कामाला लागायचं नाही हा. नाहीतर मी परत तुला इथे घेऊन येईन ना. अरू, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोलू? माझ्याशी बोलताना परवानगी घ्यायची गरज आहे काका? अरू, आपल्याकडे कसं ना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून बघतात, तसं मला काहीही करायचं नाहीये. तसं मी लांबूनच असतो ना सगळ्यापासून. परदेशातली सवय. पण आत्ता थोडं सांगावं असं वाटतंय. खरं तर ना वॉर्न करावं असं वाटतंय. वॉर्न? का? अरू, हा तन्मय मला काही फार बरा मुलगा नाही वाटत. काका, हा मुलगा ना पहिल्यापासूनच मला जरा एक्स्ट्रा स्वीट वाटतो. हा म्हणजे जे मुद्दाम ठरवून चांगलं वागतात ना तसं. आता त्याच्या डोळ्यात दिसतं. काका, मला असं वाटतं की आपण बघू ना तसं जग असतं. मग एकदा असंही बघ. खरंच सॉरी हा, मी बोलून गेलो. सॉरी काय काका? मला कळतंय तुमचं प्रेम, तुमची काळजी. कुणाला त्रास होईल असं मी कधीच काही वागणार नाही.
तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. आणि तसं काही नाहीये खरंच. आरोही, मला तुझ्याबद्दल विश्वास नाही तर खात्री वाटते, पण सगळेजण तसे नसतात. बाकी तू शहाणी आहेसच, जास्त सांगायला नको. मी नक्की विचार करेन. आरू, मी तुला खूप वर्ष ओळखतोय. तू टिपिकल नाहीयेस, वेगळी आहेस. तू इमोशनल फूल होऊ नयेस असं मला मनापासून वाटतं. पाणी हवं? डॉक्टर म्हणत होते की फक्त आजची रात्र इथे थांबावं लागेल. अजून एक रात्र नको. अगं असं काय करतेस? मी घरी जाऊन आराम करू शकते ना. हो, पण इथे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, तिकडे हे सगळे असतील का? पण मला जे सांगितलंय ते ऐकायचं. अरे हे बघ, तुला काय झालं नाही हे नशीब. आणि मला माहित आहे तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आग्रह आहे, पण तूही कोणासाठी तरी खूप महत्वाची आहेस हे विसरू नकोस. हा बोल. काही कामात आहेस का? हा, काय झालं? मी 1-2 दिवसात येतेय नाशिकला. हो, मला तन्वी म्हणत होती. सगळं ठीक आहे ना? घरी नाही आहेस तू? मी कुठे आहेस आता? मी एका मित्राकडे आहे. मित्राकडे? तन्वीला फार वेळ एकटीला ठेवू नकोस. लवकर घरी जा. हो. ठेवते. आईचा फोन? हो. मग खोटं का सांगितलं मित्राकडे? सांग ना, तू मित्राकडेच असं का सांगितलं? खरं का नाही सांगितलंस? आता तसं काही नाही. मग कसं? तू गप्प का झालास? माझ्या बरोबरच असं सांगायचं ना. ते शक्य नाही म्हणूनच नाही सांगितलं. का? त्यांना आवडलं नसतं का? का तुला आवडत नाही? अरे लाज वाटते माझी. अरे प्लीज असं नको बोलू. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का टाळतोस? मी नाही देऊ शकत तुझ्या प्रश्नाचं उत्तर. का नाही देऊ शकत? असं एकमेकांपासून लपवून कसे ओळखणार आहोत आपण एकमेकांना? तुला आईचा स्वभाव माहित नाही. तू सांग ना मला, मी माहिती करून घेते. नको, सध्या तरी नको. मग कधी? वेळ आल्यावर होईल सगळं काही. तर मी आज टाळलेल्या गोष्टीला उद्या ना परवा तोंड द्यावंच लागतं. हो ना, मग नंतरच बघू. आता नको. पण का? सध्या तरी मला एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. प्रॉब्लेम? तू मला भेटतोस हा प्रॉब्लेम आहे? आरोही प्लीज मला शब्दात अडकवू नकोस. मला तुला कशातच नाही अडकवायचंय. मला मोकळेपणा हवाय आपल्यात. तू बोलताना, मी बोलताना
आपण खरं बोलावं अशी अपेक्षा आहे माझी. तू मला भेटायला येतोस ते कोणाला तरी खोटं सांगून भेटायला येतोस हे मी सहन नाही करू शकत. आणि तुझ्या आईशी तर तू खोटं नाहीच बोललं पाहिजेस. ठीक आहे. आग्रहचा डबा आग्रहाच्या मालकिणीला द्यावा लागेल असं माझ्या स्वप्नातही वाटलं नव्हतं. तू का थांबतेस इथे अप्पू? जा ना घरी जाऊन झोप. मी ओके आता. 1 मिनिट ताई, मी कुठेही जाणार नाही, इकडेच थांबणार आहे. अगं पण मी बरी आहे आता. बघ तू बोर होशील ना म्हणून आत्तूने मला पाठवलं. आणि हो, आत्तूची काळजी अजिबात करू नकोस. ठीक आहे? तू अजून खाल्लं नाहीयेस? उठ, पटकन खाऊन घे. सॉरी अप्पू, तू एवढ्या प्रेमाने डबा आणलास पण माझी इच्छा नाही जेवायची. का? आत्याचा विचार करतेस? अगं तिचा विचार नको करूस, तिने खाऊन घेतलंय. तू मगाशी बघितलंस ना तन्मय किती प्रेमाने भरवत होता तिला. हा, तू खाऊन घे, बरं वाटेल. उठ. खरंच इच्छा नाही. हे बघ, हे तुझे ना सगळे मनाचे खेळ आहेत. बघ केवढा वीकनेस आलाय. एनर्जी नको का? पटकन जेवून घे, म्हणजे अशी ना ठणठणीत होशील. नको. काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का? कर्जाचं टेन्शन घेतलं आहेस का? आत्तू आणि माझा विचार करतेस बरोबर? नाही. तन्मय, तन्मय आणि तुझं काही भांडण झालंय का? नाही. हो, मी मेल चेक करतो. हा. म्हणजे तू भांडलास तिच्याशी? अरे कडाक्याचं भांडण वगैरे काही नाही रे. जस्ट आपलं एक ट्रेलर. अरे पण का? जागा मिळायची ना अजून. हो पण कसं आहे, रोज गोड गोड खाऊन कंटाळा येतो की नाही. मग काहीतरी झणझणीत लागतं म्हणून इकडे आलोय ना आपण ढाब्यावर. रिलेशनचं पण तसंच असतं. रोज गोड गोड चालत, कधीतरी थोडस है ना. म्हणूनच तर प्रेम वाढतं. हो का? हो, नातं अजून घट्ट होत जातं. पण मग तुझं नक्की एम काय? आरोहीला पटवणं. आणि मग आग्रह? अरे एकदा का आरोही माझी झाली मग आग्रही माझा असेल म्हणून तर तिला पटवतो. तू त्या मुलीला पटवतोयस की फसवतोयस?